आपण येतो एवढ्या करता. मी तुम्हाला सांगितलंय विशेष काही आपल्याला काही घडायचं नाही आहे, पण अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाची प्रतीती प्रगट झाली तर माझी खात्री आहे अतिशय समाधानात जीवन जाईल. अनुभव आहे माझ्या जीवनाचा. माझी शारीरिक व्यथा जरी असली की नाही तरी ती प्रवचनाच्या पूर्वी असते, आणि प्रवचनाहून जाताना एकदम फ्रेश असतो मी. शरीर जरी थकल्यासारखं दिसलं तरी मन असं प्रसन्न होऊन जातं. आणि शेवटी लक्षात ठेवा, मनाची प्रसन्नता हेच आवश्यकता आहे जीवनामध्ये, दुसरं काय आवश्यकता आहे? मन जर थकलं खलास. शरीर किती मोठं असलं, मन जर खचलं. म्हणून काही काही वेळेला घरातले पुरुष थकतात, पण एखादी म्हातारी असली की नाही जागची उठत नाही, ती थकलेली नसते. बाळ्या घाबरतोस काय, मर्दायस ना, मी आहे तुझ्या मागे, हो बडे. आणि ती म्हातारी असा कापरे हाताने आशीर्वाद देते, पण त्याच्यामध्ये ताकद असते त्या आशीर्वादात. हे एवढं लक्षात घ्या, विसरू नका कधी. तिच्यामध्ये ती पॉवर आहे मनाची की घडलंच पाहिजे. त्याला एक मजेशीर गोष्ट सांगू, त्याला सांग, थोडक्यात सांगतो. एक राजाचा हत्ती चालला होता रस्त्याने, प्रभातमध्ये चालला, आणि त्याच्या समोर एक संन्यासी जाऊन उभा राहिला. आणि त्यांनी काय केलं, राजाचा हत्ती पुढे गेल्यानंतर त्यांनी त्या हत्तीचं शेपूट पकडलं आणि इतक्या जोरात पकडलं की तो हत्ती जागचा हाले ना, गचकन खाली बसला. राजाही हल्ला. आता हा मोठा अपमान होता, पण प्रधान मोठा. ते म्हणाले, सरकार आपल्या राज्यातला मोठा ताकदवान संन्यासी असू द्या, वा वा वा, येऊन भेट. अशा टायमाला आऊट झालं की सगळेच आऊट होतं, कळलं का तुम्हाला? म्हणून जो रागवतो तो शहाणा नाही, रागावर कंट्रोल ठेवतो तो शहाणा. माझं बोलणं कळलं का? रागवता कुणालाही येतो, त्याच्यात विशेष काय आहे? पण आलेला राग ओठातून बाहेर न पडणं हे अतिशय महत्वाचं आहे. एवढं जरी 4 महिन्यात आपलं जमलं. तुम्ही म्हणाल तुम्हाला कळत नाही. हो, मला कळत नाही कसं म्हणता, आयुष्य गेले काही काही. उन्हानी केस पिकली तो माझी. उन्हानी केस पिकले नाही. हे एवढं जमणं हीच परमार्थिक साधना आहे, नाही का? तो प्रधान मोठा हुशार, राजा बिघडला होता. तो म्हणलं, सरकार मिरवणुकीचं सगळं गोंधळ होऊन जाईल. पाठीवर थाप टाकली, प्रधान चटकन उडी टाकली, काय टाकली, उद्या ये भेट. आल्याबरोबर त्याला बसवला. म्हणाले, महाराज आम्हाला माहिती नव्हतं आपल्यासारखा एवढा मोठा माणूस. आणि तो काय करायचा रोज? तर संन्याशाचे कपडे होते, दाढी बिडी वाढलेली होती, 7-8 घरे भिक्षा मागायची, मस्तपैकी खायचं, चिंताच नाही. बरं का? तुम्हाला भाकरी कमवण्याकरता राबावं लागतं, त्याला चिंताच नाही. ठराविक 4 घर फिरायची, हुशार होता तो. या आळीला 1 दिवस, त्या आळीला 1 दिवस, त्या आळीला 1 दिवस. त्यामुळे कोणाला भाकरी वाढायचं जड सुद्धा. 7-8 भाकऱ्या यायच्या, दणकून खायचा, काही करायचं नाही, काही नाही. मग आपला काय थोडंसं हरी म्हटलं न म्हटलं झोपत होता मात्र भरपूर. मेहनत बिनत करायचा, ताकद बिकत चांगली होती, काळजी कशाची नाही. इतकी ताकद, हत्ती बसवला. मग ते म्हणाले, बाबा काल तुमचे काही घडलं ते अलौकिक आहे, आणि आम्हाला आमची लाज वाटली, मान आमची लाजेने खाली गेली की एवढा मोठा संन्यासी आणि भीक मागून खातोय. उद्यापासून आमच्या दरबारमध्ये जो मुदबखाना आहे तिथे जायचं, 12 वाजता तुम्ही जेवण करायचं. झालं बाबा, झालं. पहिल्या दिवशी या 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 संन्यासी वा या पहिल्या पंक्तीला, बरं का? आणि त्याला तिथे टाइम होता ना, 12 ते 1. तर त्या 12 ते 1 मध्ये जायचं. पहिला 4-5 दिवस नीट झालं. दुसऱ्या दिवशी 8 दिवस झाल्यानंतर तिथले म्हणाले, अहो तुम्हाला काय एवढं घाई आहे का? ही रांग लागली त्यानं, उद्या तुम्हाला काय, जरा थांबा की.
असं करत 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 त्या प्रधानांनी बरोबर शिकवलं होतं. पहिले 8-10 दिवस न वाढा, मग वाढूच नका. मग याला आता भीक मागायची सवय संपली आईत. कळलं का तुम्हाला? आणि मग इतकी काळजी लागली त्याला, एकच काळजी, 12चा टाइम कसा गाठावा आणि मला 2 भाकऱ्या कशा मिळाव्या. 6 महिन्यात जो असा होता तो असा झाला. मग त्याला बोलवलं. काय हो म्हणले, या इकडे. ते तुम्ही हत्ती बसवला होता ते काय आहे? ते म्हणले आता कुत्र सुद्धा बसायचं नाही. तुम्ही म्हणाल कुत्र सुद्धा बसायचं नाही, कारण येताना 10 कुत्री माझ्या अंगावर भुकत भुकत घेऊन आलो मी. ते म्हणले कारण काय? त्याला कारण तुम्ही म्हणाले. मी कोणत्याही आशेत अडकलो नव्हतो, कोणत्याही मोहात अडकलो नव्हतो. तुम्ही मला मोहात अडकवलं आणि कमजोर केलं. माझी मानसिक शक्ती खलास करून टाकली. कळतंय का मी काय सांगतोय? शारीरिक शक्ती जशी आहे तसं कोणी मला विचारेल की महाराज नामस्मरण करून काय भेटेल, आणि एक सांगतो, प्रेम सुद्धा मानसिक शक्तीच देतं. प्रेम काय देतं? जाऊ दे कोणी नसलं तरी आहे. अहो या बायका आताच्या सोडून द्या. पूर्वीच्या काळामध्ये ह्या सुना ज्या लहान पोरी येत होत्या ना, त्या नवऱ्याच्या पाठबळावरच घरात राहत होत्या, नाहीतर अशक्य होतं. खाष्ट सासू भेटली की नाही, या जुन्या बायकांनी अनुभवला असेल. भयंकर सासवा त्रास द्यायच्या, अतिशय खाष्ट. देवाने का त्यांना असं केलं काही मला माहितीच नाही, पण अशी ते खाष्ट सासवा. इथे बसलेला कोण नाहीत, 70 वर्षाच्या मागची गोष्ट आहे. कारण एकंदर मला ज्या दिसत आहेत त्या 70च्या पुढच्याच आहेत. तेव्हा यांना बाहेर काढलं म्हणजे त्यांच्या जीवाला लागायला नको. एखादी बाहेर म्हणली आज महाराज तुमचं बिलकुल नाही, माझं 69 चालू आहे. काय म्हटलं? लक्षात ठेवा बरं, आताचा काळही बदलला. आता कोणी तशी सून सापडतही नाही ताप्यात. आलं का लक्षात? हा, पण पूर्वीच्या काळी हे होतं बरं का. इतक्या सासूचा धाक तिला. मग तुम्ही म्हणाल ती कशी दिवस काढत होती? मग जेव्हा विषय नाजूक आहे, मग पतीची गाठ पडायची. अगं जाऊ दे ग, एवढं काही मनावर घेऊ नकोस, एवढं मनावर घेऊ नकोस. अगं चालतं, तिला सुद्धा तिच्या सासूनी असंच केलं होतं, म्हणून तिची परतफेड तुझ्याकडून बोलते ही. असू दे, वाईट वाटून घेऊ नको. करता 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 हळूहळू हळूहळू त्याच्यातून ती बाहेर पडत जाते. लक्षात ठेवा. ते सुद्धा काय सांगतोय विषय इकडे तिकडे गेलेला नाही आहे, नीट लक्ष देऊन ऐका. त्याच्या प्रेमाचा आधार होता म्हणून तिने दिवस काढले. बोलणं कळलं का? काय म्हणजे प्रेम, किती ताकद आहे प्रेमात. मग ती म्हणते हो हे बघा तुमच्या घरी पहिला आलं तेव्हा अवघड होतं. हो अवघड होतं सगळंच, पण तुम्ही होता ना माझ्या मागे, तुम्ही माझ्या मागे होता ना, त्यामुळे मला काहीही वाटलं. मी प्रेमाची ताकद सांगतोय, आणि प्रेमाची ताकद ही मन माणसाचं पुष्ट करतं, तष्ट करतं, ताकद देतं. एवढंच लक्षात ठेवा. म्हणून प्रेम काय करतं तुम्ही असं समजू नका. प्रेम म्हणजे उगीच ते तुम्ही बघताय ते कसलं प्रेम आहे? बाजारी प्रेम. ते प्रेम नाही आहे, तो मोह आहे. गफलत करू नका मोहामध्ये आणि प्रेमामध्ये. जे सर्वस्वाचा त्याग करायला तयार असतं ते प्रेम असतं. म्हणून तुमच्या कल्पना निराळ्या आहेत. अजून सांगतो तुम्हाला, प्रेमामध्ये अजून एक गुण महत्वाचा आहे, सहवासाची उत्कंठा. पुष्कळ अंगाने मी तुमच्या पुढे विषय मांडला आहे. हे गोपी बोलतायत त्याला की तुला माहिती आहे का प्रेम काय आहे? तुला माहिती आहे का? सहवासाची उत्कंठा. उत्कंठा प्रेमामध्ये हेच आहे. कै तो स्वामी भेटेल, कै हे बिरडे फिटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, कै तो स्वामी भेटेल.
गुरुबद्दल लिहितात ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायामध्ये गुरुस्तुती लिहितात. आपल्या गुरुबद्दल किती ओढ होती त्यांना. कै तो स्वामी भेटेल, कै हे बिरडे फिटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. त्याच्या सहवासाची उत्कंठा, कारण नसतं तरी जाऊन त्याला भेटणं, कारण नसतं तरी जाऊन बोलणं. बरं का, हो, घरामध्ये सासू वगैरे असले की नाही उगीच सांगायचं, आज त्यांनी मला हाक मारली, अगं मला ऐकवलं नाही, नाही मला ऐकवलंय. मग गेल्यानंतर काय ग, काही नाही, काही नाही, मी सासूबाईने सांगितलं तुम्ही हाक मारली. माझं बोलणं कळलं का? तो म्हणला हो. ह्याच्यातलं तुम्हाला काही माहिती आहे का? सगळे संन्यासी ब्रह्मचारी आहात आणि काही तुम्हाला ह्याच्यातलं काही तुमच्या चेहऱ्यावर काही दिसतच नाही. म्हणजे इतक्या उच्च अवस्थेत गेला का? हे रासक्रीडा आहे. हे बघा, या कृष्णाने संसार सोडला नाही आहे, तेव्हा संसारातल्या बारीक बारीक छटा कळतील, तेव्हाच हे कृष्ण चरित्र कळेल. त्या गारभ्यापुरचा कृष्ण नाही हा. काय केव्हा 7 दिवसापूर्वीच्या आता गोकुळ हंडीची ती हंडी फोडण्याकरता कृष्ण नाही पिऊन. किंवा त्या नोट्या लावून काय हंड्या फोडायच्या नाहीत, हे त्याच्यातला कृष्ण नाही आहे. कृष्णाचा सर्व अंगाने विचार करणं हेच या गोपी गीताचं रासेचं, आणि त्याला समजून सांगतायत की काय आहे हे, काय आहे तुला लक्षात घे. म्हणून इथे सांगतायत सहवासाची उत्कंठा, सतत सहवास घडावा. आणि अजून सांगतो, सहवास घडला तरी तो अपुरा वाटावा. हे सुद्धा त्याच्यातली मजा आहे. सहवास घडला तरी तो अपुरा वाटावा. एक तुम्हाला माहिती असेल, व्यवहारामध्ये जीवनामध्ये काही माणसं किती जवळ आपल्या असली तरी आहे असं वाटत नाहीत, आणि काही 1 मिनिट जर बसलं तर असं वाटतं किंवा उठतंय. आहे का नाही? अहो आता काय हे रोजचाच अनुभव आहे नाही का? एखादा तुमच्या शेजारी नको असला की तुम्ही गेले की आला का, सुटलं का प्रवचन, मग असं वाटतं काय आता या सहवासाचा त्रास आला काय. म्हणजे काही माणसं असं वाटतात की सतत जवळ असली तरी त्यांचा सहवास कमी पडतो, आणि काही असे असतात 1 मिनिट जवळ बसलं तरी असं वाटतं हे लवकर ब्याद उठलेली बरी. काय जिथे प्रेम आहे, काय सांगतोय लक्षात घ्या. काय सर्वांनी गोपिकांना विचारलं, एवढं त्याच्यात काय आहे, तुम्ही सगळ्या त्याच्या मागे लागला. ते म्हणे तुम्ही गोपी झाल्याशिवाय कळायचं नाही आम्ही त्याच्या मागे लागलो म्हणजे काय. काय दुधाचा पेला घेऊन आई मागे का लागते हे आई झाल्याशिवाय कळत नाही. कळतंय की नाही तुम्हाला? आई दुधाचा पेला घेऊन आणते ते पुढे काय खाण्याची प्लेट घेऊन मागे लागते. बायको म्हणा, पत्नी म्हणा, प्रेम असतं, अहो एवढं घ्या, अहो एवढं घ्या, अहो नाही मला वेळ नाही. मग तिथे जाऊन कॅन्टीन मधलं शिळं खाईल. जाता जाता रस्त्याने त्या उघड्या गाड्या आहेत ना, सगळ्या रस्त्याचा धूर आणि माशा त्याच्यावर बसतात. बायकोला म्हणतो काय सुंदर लागतं, बरोबर आहे ना, एवढी घाण असल्यानंतर त्याची चव निराळीच असणार ना. नाही का? पेट्रोलचा धुराचा जर त्याच्यावर असा थर चढला तर त्याची लज्जत काही निराळीच आहे. आणि एकाने मला सांगितलं, महाराज तुम्हाला तत्व कळत नाही, जे गरम असतं ना ते चांगलंच असतं. का बाबा काय सांगावं, कशा करता सांगतो नीट लक्षात घ्या. सहवासाची उत्कंठा हे प्रेमाचं वैशिष्ट्य आहे बरं का. उत्कंठा नसेल तर संपलं. गोपिकांना उत्कंठा होती, कै तो स्वामी भेटेल, कै हे बिरडे फिटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. युगापेक्षाही फार अंतर घडला, एक निमिष सुद्धा युगापेक्षा जास्ती मानत होत्या. एक सांगू का,
गवळींना विचारलं की वियोग आणि संयोग किती? ते म्हणे पापणी लावते ना, बंद होते हा वियोग आणि उघडते हा संयोग. आणि पुढे म्हणाल्या, खरं सांगू का, आम्हाला आता असं वाटायला लागलंय की आमच्या जीवनामध्ये ही पापणी वैरीण होऊन आली. काय प्रेम बोलतो बघा, ज्या सत्पुरुषांचे विचार आहेत, काय गोड हो. आम्हाला असं वाटलं की ही पापणी जी आहे ना वैरीण होऊन आली, ही एवढी तरी बंद होते असं वाटतं त्याच्याकडे एकटक बघत उभं राहावं. आणि पापणी मध्ये आली की असं वाटतं ही आमच्या जीवनामध्ये पापणी नव्हे वैरीण आहे. लक्षात ठेवा, प्रेमाचे सगळेच अर्थ निराळे असतात. म्हणून प्रेम नगर मत जाना मुसाफिर. प्रेमाचे अर्थ निराळे असतात, कळल्याने तर अनर्थ करतात. प्रेम सुद्धा समजून घेण्याकरता त्याची क्षमता लागते. ते जर समजलं नाही तर गोठाळा होईल. म्हणून म्हटलं मी की सहवासाची उत्कंठा सतत सतत तो जवळ असावा, सतत जवळ असावा. काही चुकलं नाही आहे. पुढे एक भाग आहे, सतत त्याचं नामस्मरण करणं, सतत त्याचं चिंतन करणं. बरं का, एक सांगू, ज्या व्यक्तीचे आपल्या ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याचं मनामध्ये कुठे नाही कुठेतरी सूक्ष्म स्मरण सतत चालू असतं, सतत चालू असतं. तसं गवळणींना सतत स्मरण होतं, कृष्ण कृष्ण जय, 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 कृष्ण कृष्ण जय. सतत स्मरण, रोम रोमामधून त्याचं स्मरण. चला, एक तशी काल पुढची गोष्ट सांगितली तशी आज एक पुढची गोष्ट सांग. जाऊ द्या, काय सगळे कृष्णाबद्दल सांगायचं, पण अलौकिक आहे. काय घडलं स्मरण सांग. देव गरुडाच्या पाठीवरून फिरत असत. गरुड हा त्यांचा वाहन. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा. आणि त्या गरुडावर सतत बसायचे. मग गरुडाला मोठा अहंकार झाला की माझ्याशिवाय देव इकडे तिकडे जाऊ शकत नाही. तुम्ही बघितलंय का, गव्हर्नरचे किंवा मिनिस्टरचे ड्रायव्हर इतर ड्रायव्हरशी बोलत नाहीत. पण तो लाल दिव्याच्या गाडीत असतो ना, कोणाची गाडी साहेबाची. मी म्हटलं एवढं रुबाब. तो काय म्हणला, तुमच्यासारख्या महाराजाच्या गाडीवरचा आहे का? साधं 5 वर्ष सत्तेवर आहे त्याचा ड्रायव्हर आता विश्व ज्याच्या पाठीवर आहे तो ज्याच्या पाठीवर बसतो. ते गरुड कसलं फुगला असेल ते बघा. पण देव पाठीवर बसला म्हणजे साप खाण्याची बुद्धी संपते असं समजू नका.